फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील ज्यांनी विजयाचं खातं खोललंय ते राकेश बळीराम राणे आहेत। सर्वाधिक आता पहिल्या 5 राऊंडमध्ये बघितलं तर 134 मतांनी ते विजय झालेत। राकेशजी खूप खूप अभिनंदन। नगरसेवक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ते सुद्धा भाजपाच्या माध्यमातून खासदार राणे यांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आपण विजय संपादन केला आहे। काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच सर्वप्रथम मी आपले पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे आभार मानतो। आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहे समीर नलावडे हेही बहुमताने निवडून येते। प्रत्येक बघितलं तर अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांना मतदान जे आहे ते होऊ शकले नाही, क्रॉस वोटिंग झालंय। काय वाटतंय? नक्कीच आम्ही त्या गोष्टीचा विचार करू, बघू आता काय होतं। तीर निघालाय खरं म्हणजे हातात सुटलंय, आता विचार काय करणार? नक्कीच करू ना, बघू पुढच्यासाठी विचार करू नक्की काय असतं। आता विकासासाठी पूर्ण आपल्या वार्डातल्या काय आपल्या प्लॅन असतील कसं काय? नाही, बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे आहेत राकेश राणे यांनी म्हटलंय की अजूनही अद्याप मतमोजणी होणारी शिल्लक आहे। एकूण 12 वॉर्डची मतमोजणी शिल्लक आहे आणि त्याच्यातून समीर नलावडे यांना लीड मिळू शकेल, ते विजयी होतील अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। आणि मतदारांचे त्यांनी आभार सुद्धा मानलेले आहेत की आपला विजय जो आहे तो त्यांनी संपादन करून दिला आहे। जवळपास शतक पार केलेलं आहे आपल्या लीडमध्ये त्यांनी। आणि अशा प्रकारे विजयी उमेदवारांवरती बघितलं आपण तर कही खुशी कही गम अशा प्रकारचे एक रिॲक्शन जे आहे ते भाजपाचे 4ही नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी असले तरी सुद्धा व्यक्त करताना दिसत आहेत। कारण तो त्यांना अपेक्षित नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांना लीड जे आहे ते देता आलं नाही। भले आपण जिंकलो असू तरी सुद्धा आपल्या कॅप्टनला आपण लीड देऊ शकलो नाही आहोत, याचं कुठेतरी वैषम्य जे आहे, एक कुठेतरी खंत जी आहे, कुठेतरी सल जी आहे ती प्रत्येक विजयी उमेदवाराच्या, भाजपाच्या 4ही विजयी उमेदवारांच्या मनामध्ये असलेली दिसून येत आहे। कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।